महाराजांनी आग्रह केला आणि भास्करराव मामाच्या घरी आपण यावं, त्यांची इच्छा आहे असं सांगितलं आणि त्यांच्या घरी येणं झालं. घरी आल्याच्या नंतर साधारणतः 5 मिनटं आपण जाऊन येऊयात अशा पद्धतीचा विचार झाला. परंतु गप्पा रंगत रंगत साधारणतः अर्धा पाऊण तास आम्ही त्या ठिकाणी थांबलो. गप्पा रंगण्याचं कारण म्हणजे वारकरी सांप्रदायिक सद्य परिस्थिती हा विषय, आणि या विषयावरती काही स्पष्ट मतं भास्करराव मामांची मला जाणवली, जी की संप्रदायासाठी पोषक वाटली, आणि म्हणून ती चर्चा थोडीशी लांबली. परंतु त्यातूनच, त्या चर्चेतूनच या कार्यक्रमाचा उदय झाला. त्या चर्चेतूनच असा विषय समोर आला की एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायासाठी केलेलं कार्य हे लोकांपर्यंत पोचावं, याच्यासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. जसं की आपल्या सर्वांना ज्ञात आहे, या कुटुंबाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कथा आणि धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत. या कार्यालयामध्ये मंगल कार्य जसे होत आहेत तसे आध्यात्मिक कार्यसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतात, आणि तेच औचित्य साधत आज ही त्रिदिनी प्रवचन मालिका या ठिकाणी प्रारंभ होत आहे. विषय काय असावेत, कशा पद्धतीनं आपण याचा क्रम ठेवावा, या सगळ्या गोष्टी जेव्हा चर्चामध्ये घ्यायच्या होत्या त्यावेळी मामानी पुण्याला आमच्याकडे घरी येऊन तो विषय सर्व मांडला, आणि त्यातून पहिल्या दिवशी एकनाथ महाराजांचं चरित्र हे लोकांसमोर येणं गरजेचं वाटलं. त्याचबरोबरीनं एकनाथ महाराजांच्या वाङ्मयातील धर्मशास्त्रीय चिंतन हाही विषय समोर यावा, कारण सद्य परिस्थितीमध्ये संत आणि धर्म हे एक नाहीत अशा पद्धतीचा विचार समाजामध्ये रुजतो आहे. संतांनी शास्त्राला मानलं नाही अशा पद्धतीची भूमिका ही आपल्याला पाहायला मिळते आहे. त्याचबरोबरीने एकनाथ महाराजांनी जे समाजासाठी उद्धारक असणारं कार्य हे करत असताना लिखाणाकडे दुर्लक्ष केलं नाही. त्यामुळे लिखाण त्यांचं लोकांच्या समोर यावं, त्याच्यातील विविधता ही लोकांना कळावी, त्याची उपयुक्तता, याची जाण सामान्य लोकांमध्ये निर्माण व्हावी, याच्यासाठी म्हणून तिसऱ्या दिवशी एकनाथ महाराजांच्या समग्र वाङ्मयाचं परिशीलन असा तिसऱ्या दिवशीचा विषय ठेवला. एकनाथ महाराजांचं एकूणच जीवन जोपर्यंत आपण जाणून घेत नाही तोपर्यंत त्यांचं समाजासाठी योगदान काय आहे, धर्मासाठी योगदान काय आहे, वारकरी संप्रदायासाठी योगदान काय आहे, भक्तिपंथासाठी योगदान काय आहे, महाराष्ट्रासाठी योगदान काय आहे, हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून हा खरं तर कार्यक्रमाचा प्रपंच आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या 3 दिवसीय प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपल्याला एकनाथ महाराज जाणून घ्यायचेत. एकनाथ महाराज मला कळालेत असा माझा काही दावा नाही. संत कळण्यासाठी संतचं व्हावं लागतं, नाहीतर आपल्याला कळत नाही. त्या क्षेत्रातल्या मनुष्याला ओळखण्याच्यासाठी त्या क्षेत्रातला मनुष्य जास्त कारणीभूत ठरत असतो, त्याला जास्त ज्ञान त्या संबंधाने असतं. म्हणून संत होण्याच्यासाठी संत ओळखावे लागतात, संत ओळखण्यासाठी संत व्हावं लागतं. अन्योन्य संबंध आहे. आमच्या दृष्टीनं संत लोकांना कळलेच नाहीत, ते कळणं अपेक्षित आहे. संत कोण आहेत
त्यांचं कार्य काय आहे, त्यांनी समाजासाठी काय योगदान दिलं, याचा विचार हा अत्यंत गरजेचा आहे. भगवंतानं 7 गोष्टी ह्या फक्त परोपकाराच्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. रविश्चंद्रो घनाः वृक्षा नद्यो गावश्च सज्जनः एते परोपकाराय युगे देवेन निर्मितः. काय सांगितलंय? रविही सूर्य, चंद्रो चंद्र, घनाः म्हणजे मेघ, वृक्षः म्हणजे झाडं, नद्यो म्हणजे नदी, गावश्च म्हणजे गाय, सज्जनः म्हणजे सज्जन. ही 7 जणं फक्त आणि फक्त जगावरती उपकार करण्यासाठी भगवंतानं निर्माण केलेली आहेत. ही गोष्ट आपण ध्यानात घ्यावी, तर आपल्याला त्यांचं महत्त्व कळणार आहे. संतांचं नाव शेवटी टाकलं याचा अर्थ ते कमी महत्त्वाचे असं नाही आहे. किंबहुना सर्वात शेवटी नाव घेणं हे जास्त आदराचं असू शकतं, हे आपण लक्षात घ्या. आषाढी एकादशीच्या निमित्तानं सगळ्या संतांच्या पालख्या पंढरपुरात जातात. इसबावीला विशिष्ट क्रमानं या सगळ्या पालख्या एकामागे उभ्या असतात. 7 मानाच्या पालख्या आहेत. सर्वात मागे ज्ञानोबा आहेत, त्याच्यापुढे तुकाराम महाराज, त्याच्यापुढे एकनाथ महाराज, त्याच्यापुढे निवृत्तीनाथ महाराज, त्याच्यापुढे सोपानदेव महाराज, त्याच्यापुढे मुक्ताई महाराज आणि त्याच्यापुढे नामदेव महाराज. नामदेव महाराज हे इनामदार असल्यामुळे सगळ्या संतांना घेण्यासाठी येतात. आता मानाचा जो क्रमांक लागलेला आहे तो सुद्धा एका विशिष्ट प्रकारेच लागलेला आहे. ज्ञानोबारायांचा सोहळा हा सगळ्यात मागे आहे, पण त्या सोहळ्याला मानाचा पहिला क्रमांक प्राप्त झालेला आहे. मानाची पहिली पालखी म्हणजे कोणाची? तर ज्ञानेश्वर महाराजांची. काही जण म्हणतील ती तर सर्वात शेवटी आहे, ती सर्वात शेवटी आहे म्हणून जास्त महत्त्वाची आहे. म्हणून संत वाङ्मय किंवा संतांचं कार्य जर आपण बघितलं, या श्लोकामध्ये जरी संतांचं नाव शेवटी टाकलं तरी ते जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांचं नाव शेवटी टाकलं असं आपण म्हणू शकतो. वारकरी संप्रदाय हा एक मोठा भक्तिपंथ आहे. त्याला भागवत धर्म असं म्हटलेलं आहे. परंतु भागवत धर्म असं जरी याला म्हटलेलं असलं तरी हा सनातन वैदिक हिंदू परंपरेतला एक मोठा भक्तिपंथ आहे की जो आपल्याला मार्गदर्शन करतो आहे की माणसानं जगावं कसं. आम्हाला संत वाङ्मयांनी शिकवलं आहे जगावं कसं, आणि संत वाङ्मयानं आम्हाला हेही शिकवलं आहे की मरावं कसं. पण हे आम्हाला कळत नाही, याची जाण आम्हाला नाही. याचं कारण असं आहे की संत जे सांगतात ते आपल्यासाठी नसतं, आपण सोडून इतरांच्यासाठी असतं ही भावना. संत महात्मे जी काही गोष्ट सांगतात ते फक्त आपल्यासाठी सांगत असतात. त्यांचं एक एक वाक्य हे आपल्यासाठी असतं. त्यामुळे जेव्हा कथा कीर्तन हे सुरू असतं, ते सुरू असताना हे केवळ आणि केवळ आपल्यासाठी आहे याचा विचार होणं गरजेचं आहे. श्रोते बसलेले असतात, पण बसलेल्या श्रोत्यांचं जर आपण चिंतन केलं, कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये बसणारे श्रोते यांच्याकडे आपण जर बघून चिंतन केलं तर एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की हे आपल्यासाठी नसतं, ही त्यांची भावना असते. आपण श्रवण करतो आहे, कीर्तन प्रवचन हे आपण श्रवण करतो. मग श्रवण करतो म्हणजे काय करतो? तर त्या श्रवणाचं फल केव्हा प्राप्त होतं शास्त्र आपल्याला सांगतं. विश्वासो गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चलामतिः एवमादिकृतं स्यात् तदा वै श्रवणे फलम्. विश्वासो गुरुवाक्येषु. जो वक्ता आहे त्याच्या ठिकाणी गुरुभाव आपण लक्षिला पाहिजे की याच्या बोलण्यामुळेच आपला उद्धार होणार आहे. स्वस्मिन् दीनत्व भावना, स्वतःच्या ठिकाणी हीन दीन भावना की मला गरज आहे, मला तत्त्वज्ञानाची गरज आहे, मला ज्ञानाची गरज आहे. मनोदोष जयश्चैव, मनामध्ये जे काही विचार किंवा विकार चालू असतील त्याच्यावरती विजय प्राप्त केला पाहिजे. कथायाम निश्चलामती, ही कथेमध्ये निश्चलमती पाहिजे. कथा श्रवण करत असताना कोण आलं, कोण गेलं, कोण उठलं, कोण बसलं, काही जाणून घेण्याची गरज नाही जर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर.
मनोदोषजयश्चैव कथायां निश्चलामतिः एवमादि कृतंचेत स्यात् तदा वै श्रवणे फलम. एवढं सगळं जर केलं तरच आपल्याला श्रवणाचं फल प्राप्त होत असतं. या कार्यक्रमाच्यासाठी आपण सर्वजण जरी आलेला असला तरीसुद्धा प्रत्येकानं हा कार्यक्रम, ही प्रवचनमाला स्वांतसुखाय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. हे आपल्यासाठी कल्याणकारक आहे, आपल्यासाठी मंगलकारक आहे. आणि म्हणून स्वांतसुखाय म्हणजे स्वतःच्या सुखासाठी आपण हे श्रवण केलं पाहिजे. तर आपल्याला याचं महत्त्व कळेल. आम्हाला संत वाङ्मयाचं महत्त्व माहिती नाही, आम्ही जाणत नाहीत, आम्हाला संतांचं चरित्र माहिती नाही. संतांचं चरित्र जर माहिती असेल तर ते केवळ काही गोष्टींपुरतं, कथांपुरतं माहिती आहे. ज्यांच्या चरित्राचं आपल्याला चिंतन करायचं आहे त्या एकनाथ महाराजांचं चरित्र संपूर्णतः किती जणांना माहिती हा खरा प्रश्न आहे. गाढवाला पाणी पाजलं, हरिजनाचं मूल कडेवर घेतलं, श्राद्धाला पितरांना बोलवलं, फार तर फार गावोबाच्या हातून भावार्थ रामायण लिहून घेतलं. या 4 कथांच्या व्यतिरिक्त अशा किती कथा आपल्याला माहिती आहेत मला सांगा, ज्या एकनाथ महाराजांसाठी आहेत, ज्या एकनाथ महाराजांच्या शिष्य परंपरेतल्या लोकांनी लिहिल्यात, ज्याचा संबंध प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या ग्रंथांशी आहे, आम्हाला माहिती नाही. एकनाथ महाराजांचं चरित्र जेवढं उपलब्ध आहे तेवढं दुर्दैवानं इतरांचं नाही, पण सुदैवानं नाथ महाराजांचं जास्त उपलब्ध आहे. लिखित स्वरूपामध्ये, हस्तलिखित स्वरूपामध्ये साधारणतः एकनाथ महाराजांच्या चरित्रभागाच्या 35 ते 40 कथा उपलब्ध आहेत. आणि ज्या परंपरेनं आपल्याकडे चालत आलेल्या आहेत त्या अजून 5-10 कथा जर सोडल्या, ज्या लिखित स्वरूपात नाही परंतु परंपरेनं चालत आलेल्या आहेत, तर त्या 5-10 आपण बघा, म्हणजे एकूण 50 कथा एकनाथ महाराजांच्या जीवनात आहेत. अर्थात प्राप्त वेळेमध्ये आपल्याला या 50 कथा काही सांगता येणार नाहीत, परंतु ज्याचा आपल्या जीवनाशी संबंध आहे किंवा ज्या इतरांपेक्षा विलक्षणता दाखवतात अशा कथा या आजच्या सत्रामध्ये आपल्याला श्रवण करणं मला तरी अपेक्षित आहे. प्रत्येकानं नाथ महाराजांची कथा लक्षात घ्यावी आणि त्याचा भाव लक्षात घ्यावा. संतांची कथा ही भगवंताला आवडत असते, भगवंताची कथा संतांना आवडते आणि संतांची कथा भगवंताला आवडते. आज आपण इथे संतांची कथा करतो आहोत, ही भगवंताला प्रिय आहे. किंबहुना भगवंताची कथा ऐकताना संत मंत्रमुग्ध होतात आणि संतांची कथा ऐकताना भगवान मंत्रमुग्ध होतो. त्यामुळे भगवंताची कथा आम्ही ऐकतो, तशी संतांची सुद्धा कथा हल्लीच्या काळामध्ये होऊ लागलेली आहे. काही लोक म्हणतील आम्हाला माहिती आहे, नाथ महाराजांचं चरित्र आम्ही वाचलंय आणि आम्हाला एकनाथ महाराजांचं सगळं चरित्र माहिती, आम्हाला ऐकण्याची गरज नाही. बरं, रामायण किती जणांना माहिती नाही मला सांगा. आपण एवढे लोक या ठिकाणी बसलेले आहात, कोणाला रामायण माहिती नाही? स्थूल मानानं सांगतोय मी, फार लगे मी कोणाचं नाव विचारेल वगैरे असं नाही, पण सर्वांना माहिती आहे दशरथ राजा होता, त्याला 3 राण्या होत्या, नंतर 4 मुलं झाली, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न झालं, लग्न झालं, स्वयंवर संपलं, वनामध्ये प्रभू रामचंद्र निघून गेले, भरताला गादी मागितली, वनामध्ये निघून गेल्यानंतर अनेक राक्षस आले, त्रास देऊ लागले, रावणानं सीतामातेला पळवलं आणि प्रभू रामचंद्रांनी सीतामातेला कसं परत आणलं आणि गादीवरती कसा प्रभू रामचंद्र बसला, हे रामायण आहे. कोणाला माहिती नाही सांगा? सगळ्यांनाच माहिती आहे. तरीसुद्धा आम्ही 7-7 दिवस रामकथा ऐकतो की नाही? श्रवण करतो आम्ही. का श्रवण करतो? कारण याच्यामध्ये नित्य नूतनता आहे. भगवंताच्या चरित्रामध्ये, संतांच्या चरित्रामध्ये नित्य नूतनता आहे. आपण जितके वेळा त्यांचं चरित्र सांगू तितके वेळा ते काहीतरी नवीन आपल्यासमोर येत असतं, त्याचा एक नवीन भाव आपल्या सर्वांच्या समोर येत असतो. अहो, रामायण तर एका श्लोकामध्ये सुद्धा सांगता येतं. आदौ राम तपोवनादिगमन महत्वा मृगम कांचनम.
वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हननम एतद्दि रामायणम. संपलं एका श्लोकात रामायण. आम्ही भागवत 7-7 दिवस ऐकतो, भागवत 7-7 दिवस आम्ही ऐकतो, परंतु या भागवताचं चिंतनही आम्हाला एका श्लोकानं सांगितलेलं आहे. आदौ देवकी देव गर्भजनम गोपी गृहे वर्धनम मायापूतन जीवितापहरणम गोवर्धनोद्धारणम कंसच्छेदन कौरवादि हननम कुंतीसुता पालनम एतद् भागवतम पुराण कथितम श्रीकृष्ण लीलामृतम. संपलं भागवत. एका श्लोकात भागवत संपलं, एका श्लोकात रामायण संपलं. तरी देखील आम्हाला 7-7 दिवस ते ऐकावं वाटतं, श्रवण करावंसं वाटतं. तसं काही जणांना नाथ महाराजांचं चरित्र माहिती असेल, परंतु तरी यथामती आपण त्याचं चिंतन करणार आहोत. या कार्यक्रमाचं प्रयोजन जेव्हा समोर आलं तेव्हा भास्करराव मामांनी सांगितलं की नाथ महाराजांचं चरित्र हे आम्हाला नाथ महाराजांच्या वंशजांच्याच मुखातून ऐकायचं आहे. खरं तर अशा पद्धतीनं 3 दिवस 3 स्वतंत्र विषय नाथ महाराजांचे हे घेण्याचा हा माझा पहिला प्रसंग आहे, हे आपल्याला मी सांगू इच्छितो. ही पहिली वेळ आहे. आपल्या जिल्ह्यातल्या पिंपळनेरला चरखा परिवारानं कथा घेतली होती. 3च दिवसांची कथा केली होती, त्याच्यामध्ये पूर्ण चरित्र सांगितलं. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, 3 दिवस कथा सांगितली आणि फक्त कथाच सांगितली, इतर न बोलता, तरीसुद्धा कथा पूर्ण होऊ शकली नाही, पूर्ण चरित्रभाग सांगता आला नाही. आपल्याला तर 1च तास शिल्लक आहे. त्या 1 तासामध्ये पण काही काळजी करायचं कारण नाही. त्या खटवांग राजाला सुद्धा 1च तास शिल्लक राहिला होता. 1 तास उरला खटवांग रायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. 1 तास त्या खटवांग राजाला प्राप्त झाला होता. त्या 1 तासामध्ये जे काही त्यांनी साधन केलं परमतत्वापर्यंत त्याला पोचता आलं. आम्हाला सुद्धा 1 तास आहे. या तासाभरामध्ये आम्हाला हे चरित्र नाथ महाराजांचं श्रवण करायचं आहे. अगदी एकनाथ महाराजांच्या अवताराच्या पार्श्वभूमीपासून ते नाथ महाराजांच्या समाधीपर्यंत आपल्याला हे चरित्र बघायचं आहे. त्यामुळे प्रत्येक चरित्रभाग जरी यातून आला नाही तरी नाथ महाराजांचं जीवन कसं बदलत गेलं, त्यांच्या जीवनामध्ये कशी स्थित्यंतरं आली आणि ती आपल्यासारख्या सामान्य गृहस्थाच्या कशी जवळची आहेत हे पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या परळी वैजनाथमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आहे. कीर्तनकार म्हटल्यानंतर एकेका दिवसात 2-2, 3-3 कीर्तनं करणारी सगळी मंडळी आहेत हल्लीच्या काळामध्ये. परंतु एखाद्या ठिकाणी 3 दिवस राहून अशा पद्धतीनं कार्यक्रम करण्याची मी आपल्याला सांगितलं माझी ही पहिली वेळ आहे. कारण एवढा वेळ देणं शक्य नाही, परंतु मामांची जी आर्तता या विषयाबद्दल जाणवली त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम निश्चित करायचा आणि आपण जरूर करू. आणि म्हणून लोकांपर्यंत त्यांनी हा सगळा निरोप दिला. हा कार्यक्रम पोचला. आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. 3 दिवसांमध्ये 3 विषय घ्यायचे आहेत. अर्थात धर्मशास्त्रीय चिंतन असो किंवा समग्र वाङ्मयाचं परिशीलन असो, त्या भागामध्ये काही चरित्रभाग हा येणारच आहे की जो आज आपण सांगू शकणार नाहीत. कारण त्यांचं वाङ्मय कसं घडलं याच्या संबंधाची कथासुद्धा आपल्याला 3ऱ्या दिवशी पाहायची आहे. मग कोणत्या कोणत्या वाङ्मयाची काय काय पार्श्वभूमी आहे याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. धर्मशास्त्रीय चिंतन आपण करत असताना एकनाथ महाराजांचा या विषयाशी संबंधित जो काही चरित्रभाग आहे तो आपल्याला उद्यासुद्धा श्रवण करायला मिळणार आहे. मग आज आपल्याला तो चरित्रभाग बघायचा आहे जो ढोबळमानानं आपल्या समोर आहे, त्यांच्या जन्माच्या आधीपासून ते समाधीपर्यंत हा भाग आपल्याला बघायचा. एकनाथ महाराजांचा अवतार अशा कालखंडामध्ये झाला ज्या कालखंडामध्ये